नांदेड हा मराठवाडा विभागातील एक महत्त्वाचा जिल्हा. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील दक्षिण पूर्वेस व तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 10,422 चौरस किलोमीटर इतके असून जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे 362.42 मीटर एवढी आहे. नांदेड हे नाव भगवान श्री शंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरून पडले असे सांगण्यात येते. या जिल्ह्यात नांदेड, लोहा, मुखेड, कंधार, भोकर, अर्धापूर, उमरी, किनवट, देगलूर, हदगाव, हिमायतनगर, धर्माबाद, बिलोली, माहूर, मुदखेड आणि नायगाव हे 16 तालुके आहेत. या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे 33,61,292 इतकी आहे. नांदेड जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान सुमारे 953.8 मिलीमीटर इतकी आहे. गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून मांजरा, आसना, मन्याड व पैनगंगा या महत्त्वाच्या नद्या आहेत. जिल्ह्यात ज्वारी, कापूस, केळी, सोयाबीन, तूर आदी पिके घेतली जातात. जिल्ह्यात अनेक पर्यटन आणि धार्मिक स्थळे आहेत. सचखंड गुरुद्वारा. नांदेड शहरात शीखांचे 10वे गुरु श्री गुरु गोविंद सिंग यांचा तख्त सचखंड श्री हुजूर अबचल नगर साहिब हा गुरुद्वारा आहे. हा गुरुद्वारा प्रमुख 5 गुरुद्वारांपैकी एक आहे. त्यामुळे आज नांदेड शहर हुजूर साहिब नांदेड या नावाने ओळखले जाते. श्री क्षेत्र माहूरगड. नांदेडपासून सुमारे 130 किलोमीटर अंतरावर असलेले महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे श्री क्षेत्र माहूरगड. महाराष्ट्रातील देवींच्या 3.5 पीठांपैकी माहूरचे श्री रेणुका देवीचे शक्तिपीठ हे पूर्ण शक्तिपीठ मानले जाते. येथूनच जवळ दुसऱ्या डोंगरावर श्री दत्तात्रयांचे मंदिर आहे. या ठिकाणी श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी आख्यायिका आहे. माहूर गावच्या दक्षिणेस उंच टेकड्यावर किल्ल्याचे बांधकाम करण्यात आलेले आहे. हा किल्ला 12व्या शतकात देवगिरीचा राजा रामदेव यांनी जिंकला होता. कंधारचा किल्ला. हे ठिकाण नांदेडपासून सुमारे 37 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला बालाघाट रांगेच्या शेवटी मन्याड नदीच्या खोऱ्यात कंधार या गावी आहे. हा किल्ला इसवी सनाच्या 4थ्या शतकात वरंगळचा राजा नांदगिरी याने बांधला. कंधार हे ठिकाण राष्ट्रकूट राज्याचे उपराजधानीचे ठिकाण होते. हा किल्ला भुईकोट असून सुमारे 24 एकरमध्ये आहे. या किल्ल्यात सुमारे 1200 वर्षाचा इतिहास आहे. श्री क्षेत्र काळेश्वर. नांदेड लातूर रस्त्यावर शहरापासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर श्री काळेश्वराचे अत्यंत प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर यादवकालीन कलेचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर 13व्या शतकातील असून 20व्या शतकात त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराला लागूनच गोदावरी नदीवर उभारण्यात आलेला विष्णुपुरी प्रकल्प हा आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प आहे. श्री क्षेत्र माळेगाव यात्रा. श्री खंडोबारायाची महाराष्ट्र आणि कर्नाटकात एकूण 12 स्थाने आहेत. त्यांपैकी लोहा तालुक्यातील माळेगाव हे एक आहे. माळेगाव हे ठिकाण नांदेडपासून 57 किलोमीटर अंतरावर आहे. येथे खंडोबारायाचे मंदिर असून मार्गशीर्ष महिन्यात मोठी यात्रा भरते. श्री क्षेत्र उनकेश्वर. किनवट तालुक्यातील उनकेश्वर हे ठिकाण श्री क्षेत्र माहूरपासून सुमारे 41 किलोमीटर अंतरावर आहे. येथील गरम पाण्याचा झरा प्रसिद्ध आहे. तसेच येथील शिवमंदिर सुद्धा प्रसिद्ध आहे. सहस्त्रकुंड धबधबा. हे ठिकाण किनवट तालुक्यातील इस्लामपूरपासून 4 किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात पैनगंगा नदीवरील हा धबधबा पाहण्यास असंख्य पर्यटक येतात. 20 मीटर उंचीवरून कोसळणारा हा धबधबा पाहून
नायगरा धबधब्याची आठवण